हॅलो एव्हरीवन, आजची आपली रेसिपी आहे स्वीट काहीतरी वेगळं. तर चला बघूया. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ आणि रसाळ अशी बालुशाही घरीच बनवू शकते. एकदा ही रेसिपी करून पाहिली तर पुन्हा बाजारातून आणण्याची गरजच पडणार नाही. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग. सर्वात आधी एका कढईत एक छोट्या चम्मचनी 4 ते 5 चम्मच तेल गरम करून घेऊया, म्हणजेच त्याला मोहन म्हणतात. तर आपण अशा प्रकारे मोहन तयार करून घेऊया. त्यामुळे बालुशाही का होते, एकदम खुसखुशीत तयार होते. आता मोहन तयार झाला आहे का हे पाहण्यासाठी त्यात थोडासा कोरडा मैदा टाका आणि असा दिसला म्हणजे मोहन एकदम परफेक्ट तयार आहे. मी आता एका बाउलमध्ये मी सुरुवातीला दाखवली होती काचेची वाटी, त्या वाटीनेच पूर्ण इथे परफेक्ट असं मेजरमेंट घेत आहे. तर त्याच वाटीने मी इथे 2 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यात 1 चम्मच बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि चिमूटभर मीठ. आणि इथे मी रवासुद्धा पोहे खायचा जो छोटा चम्मच असतो तो 2 ते 3 चम्मच घेतलेला आहे. हे इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला नाही टाकायचं असेल किंवा रवा नको असेल तर तुम्ही फक्त मैद्याचेही बनवू शकतात. पण रव्यामुळे काय होतं, आपली जी बालुशाही आहे ती एकदम खुसखुशीत तयार होते. आता हे पूर्ण जे सर्व साहित्य आपण याच्यामध्ये घातलेलं आहे ते सर्व छान प्रकारे मिक्स करून घ्या. मग आता इथे तयार केलेलं जे मोहन आहे ते घालून हलक्या हाताने मिक्स करा. आणि इथे लक्षात ठेवायचं आहे की मी तुम्हाला चिमूटभर मीठ सांगितलं होतं. तर कोणतेही गोड पदार्थ जेव्हा आपण बनवतो तर त्यात जर चिमूटभर मीठ आपण घालत असू तर त्या पदार्थाची चव ही आणखीनच खुलते. आता मोहनचं प्रमाण व्यवस्थित झालं आहे का हे अशी इथे जर याची कोरड्या जे आपलं मिश्रण आहे त्याची अशी मूठ बनत असेल तर आपलं मोहन हे एकदम व्यवस्थित झालेलं आहे किंवा त्याचं प्रमाण हे व्यवस्थित झालेलं आहे. आता मी इथे दही घेतलेलं आहे. तर त्याच वाटीने अर्धी वाटी किंवा त्यापेक्षा थोडं कमी, म्हणजे आंबट आहे का त्यानुसार तुम्ही इथे अर्धी वाटी किंवा त्यापेक्षा कमी दही यामध्ये ॲड करायचं आहे. आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून त्याचा एक पूर्ण मिश्रणाचा एकत्र करून त्याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे. तर हे पूर्ण मिश्रण एकत्र करून याला प्रेशरने न भिजवता हलक्या हाताने भिजवून याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे. आणि त्याला आता आपण इथे 15 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवून देऊया. यानंतर आपण पाकची कृती बघणार आहोत. तर चला मग. एका पॅनमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी आणि त्याच वाटीने 1 वाटी साखर घेऊन पाक तयार करायचा आहे. आणि सतत इथे आपल्याला साखर पूर्ण विरघळतपर्यंत हलवत राहायचं आहे, जेणेकरून तयार जो होणारा पाक आहे तो एकदम छान तयार होईल, एकसारखा तयार होईल. बालुशाही तयार करण्यासाठी आपल्याला एकतारी पाक तयार हवा असतो. तर ते आपण आता बघूया. तर इथे तुम्ही बघू शकता की आपला पाक व्यवस्थित झाला आहे का हे बघण्यासाठी इथे एक ट्रिक आहे. तर एक थेंब तुम्ही एका प्लेटेमध्ये घ्या आणि तो असा पसरणार नाही, तो एक गोळ्यासारखा तिथे एका ठिकाणी स्टेबल आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता कसा एकतारी पाक हा तयार झालेला आहे. त्यानंतर छान कलर यायसाठी मी इथे फूड कलर ॲड केलेला आहे, हे सुद्धा ऑप्शनल आहे. कढईमध्ये आपण तेल गरम करून घेऊया आणि याला एकदम लो फ्लेमवर ठेवायचं आहे. आता बघा, हा आपला तयार केलेला डो तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे जाडीदार दिसतोय. तर आता याला आपल्याला पुन्हा मळून घ्यायचं नाही आहे. तर आता बालुशाहीसाठी कमी जास्त जसं तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये इथे गोळा घेऊन हलक्या हाताने प्रेस करायचं आहे. गोळा तयार करून त्याला हलक्या हाताने प्रेस करायचं आहे आणि रवी किंवा बेलनच्या साहाय्याने अशी छिद्र करायची आहे.
त्यामुळे काय होईल की ते फ्राय करत असताना व्यवस्थित आतमधूनसुद्धा फ्राय केल्या जातील आणि पाकामध्ये जेव्हा आपण ते घालू तेव्हा पण ते पाकामध्ये छान मुरतील. इथे मी तुम्हाला 2 बालुशाही करून दाखवलेल्या आहे. आता अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या डोच्या पण पूर्ण बालुशा तयार करून घेऊया आणि त्यानंतर मग आपण त्याला फ्राय करू. तर तुम्ही इथे बघू शकता की 2 वाटी मिडियम साईजच्या 2 वाटीमध्ये 2 वाटी मैद्यामध्ये एकूण आपल्या 14 ते 15 बालुशा तयार आहेत. व्यवस्थित गरम झालेलं असलं की त्याची फ्लेम एकदम लो करून द्यायची आहे, कारण आपल्याला लो फ्लेमवरच बालुशाही फ्राय करायची आहे. आणि तेल झालेलं आहे का हे बघायसाठी थोडासा मैदा आपण भिजवलेला जो आपला मैदा आहे तो त्यामध्ये टाका. त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. इथे एक लक्षात ठेवण्यासारखी टिप मी तुम्हाला सांगते की इथे गॅसची फ्लेम आपल्याला बिलकुलच मोठी करायची नाही आहे, तर आपल्याला मीडियम पण करायची नाही. लो फ्लेमवर आपल्याला या पूर्ण बालुशाही फ्राय करून घ्यायच्या आहे. लो फ्लेममुळे काय होईल की त्या बालुशाही आतमधूनसुद्धा व्यवस्थित छान फ्राय केल्या जातील, कच्च्या राहणार नाही. आणि जर आपण मोठ्या फ्लेमवर जर फ्राय करू तर काय होईल, त्यांचा रंग तर चेंज होईल, आपल्याला लालसर दिसतील, परंतु आतमध्ये त्या शिजणार नाहीत, कच्च्या राहतील. त्यामुळे लो फ्लेमवरच आपल्याला या फ्राय करून घ्यायच्या आहे. आता इथे गरमच तेलामधून काढल्यानंतरच लगेच आपल्याला बालुशाही या आपण तयार केलेल्या पाकामध्ये ट्रान्सफर करायचे आहे आणि त्या पाक जाईल तोपर्यंत आपल्याला त्या तिथे त्या पाकामध्ये ठेवायचे आहे. अशाच पद्धतीने आपण तयार केलेल्या पूर्ण बालुशाही फ्राय करून घेऊया आणि पाकामध्ये सुद्धा घालून रेडी करून घेऊया. आता ही एका डिशमध्ये ठेवून त्याला छान पिस्त्याने गार्निश करा. तर मग आता तयार आहे आपली खुसखुशीत, रसदार आणि तोंडात विरघळणारी बालुशाही. एकदा नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.